मला भाऊ, या जगामध्ये दोन तत्त्वज्ञान आहेत. एक द्वैत तत्त्वज्ञान आहे आणि एक अद्वैत तत्त्वज्ञान. अद्वैत जीवाबद्दल, परमेश्वराबद्दल अद्वैतवाद्याचं वेगळं म्हणणं आहे आणि द्वैतवाद्याचं बी वेगळं म्हणणं आहे. पण आता आपल्याला द्वैतवादाचं बी म्हणणं द्वैतवाद्याचं संघ ठेवायचं, अद्वैतवाद्याचं म्हणणं अद्वैतवाद्याचं संघ ठेवायचं. पण आपल्याला म्हणजे गीतेचं मत काय आहे जीवाबद्दल आणि परमेश्वराबद्दल? जीव आणि परमेश्वर खरंच एक आहेत का? बरेच लोक जीव आणि परमेश्वर एक मानतात. खुद संत ज्ञानेश्वर देखील हरिपाठात म्हणले की एक हरी आत्मा जीव शिव सम वयात उदोगमी न घाली म्हणे. पण इतर साधारण लोकांचं तर द्या सोडून, पण ते पण म्हणले. पण मग तसा परमेश्वर श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये तसं म्हणतात का की जीव आणि शिव एक आहे आणि एक म्हणजे जीव आणि परमेश्वर एकच आहेत असं म्हणतात का? तर तेच आपण आज आपल्याला पाहायचं आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला समजून सांगताना ते काय म्हणतात, अर्जुना जीव कसा आहे तर नैनम छिंदंती शस्त्राने, त्याला शस्त्रानं छेदू शकत नाही. नैनम दहती पावकाहा न चैनम क्लेदन त्यापो न सोसयती मारुता, त्याला शस्त्रानं छेदू शकत नाहीत, तो शस्त्रानं छेदल्या जात नाही. नैनम छिंदंती शस्त्राने आणि पावक म्हणजे अग्नीनं तो जाळू शकत नाही. नैनम दहती पावकाहा न चैनम क्लेदन त्यापो, पाण्यात तो भिजविला जात नाही आणि न सोसयती मारुता, आणि वाऱ्यानं तो सुकविला जात नाही. तो कसा आहे मग? आच्छाद्यो यमदाह्यो यम क्लेदेव सोशयोचे नित्य आहे, सर्वगता आहे, पण जडमूट आहे, स्थाणू आहे. अचलो यम सनातन, असं अचल आहे आणि सनातन आहे. नित्य सर्व आयक्तो यमचिंत्यो यम इकार्य, अव्यक्त आहे, तो दिसत नाही कोणाला. आयक्तो यमचिंत्यो यम इकार्य यमुच्यते तस्मात् देवनित्यम नानु सोचेती मरसी, असं श्रीकृष्ण महाराजानं जीवाचं वर्णन इथं केलेलं आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाचं आणि अर्जुनाची चर्चा होताना श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना युवसुते योगम प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्स्वा कोयबळे एवं परंपरा प्राप्त मी मग राजर्षयदू स्वकाले नियमाता योगो नष्ट परंतप. मी हे ज्ञान म्हणून सांगितलं, म्हणून इक्सुकाला सांगितलं. आणि हे परंपरा चालत आलेलं हे ज्ञान आहे ते नष्ट झालेलं आहे, म्हणून तुम्हाला सकाळीच म्हणून मी भक्तोशी मी सकाळची ती रहस्यम हेतुदुत्तम. पुन्हा दुसऱ्यांदा मी तुला सांगतो आहे. अर्जुनानं ऐकून घेतलं. अर्जुन म्हणला, देवा अपरंभूत जन्म परमजन्म विवस होता कथम येत द्विजानियाम तो मधुपुत्तवानी ती. मग तुम्ही हे ज्ञान त्या विवस्वानाचा जन्म कवाचा आहे, तुमचा जन्म आत्ताचा आहे, आणि त्याला तुम्ही हे ज्ञान सांगितलं, हे मी कसं समजू? तर श्रीकृष्ण महाराज सांगतात की अर्जुना मी कसा आहे? आजोपी सन्न व्ययात्मा, आज अजन्मा आहे. सन्य व्ययात्मा व्यय अव्ययी आहे, भूताचा ईश्वर आहे, भूता नामी स्वरूपी सन, पण प्रकृतीला अधिष्ठित करून प्रकृती स्वामधिष्ठ आहे, संभवा म्यात्म आहे. प्रकृतीला अधिष्ठित करून मी जन्म घेत असतो, मी अवतार घेत असतो. प्रकृती स्वामधिष्ठ आहे, संभवा म्यात्ममाया. कशाला घेतो? यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी मी साधूचं रक्षण करण्यासाठी आणि विनाश दुष्कृत्य करणाराचा नाश करण्यासाठी मी ह्या सृष्टीत येत असतो, असं श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले. म्हणजे इथं असं झालं की जीव हा प्रपंचात कशाला येतो? परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी येतो. आणि परमेश्वर कशाला येतात की साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा नाश करण्यासाठी येतात. हे झाला जीवातला मधला फेर. आणि जीवा अर्जुनाला म्हणले श्रीकृष्ण महाराज की तू बहुनी येतीत आणि तुझे माझे अनेक जन्म झाले, पण त्यातलं तुला माहीत नाही. कारण का माहीत नाही? कारण तू माझ्यापेक्षा कुठंतरी
कमी आहेस, तू जीव आहेस आणि मी परमेश्वर आहे. मी आजोपी आहे, तू आजोपी नाही. तू अव्यक्त असतोस. अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधना नाही होत तुझ्या परी देवना. तू अव्यक्त असतोस आणि एकदा इथं आला की पुन्हा तू जाऊ शकत नाहीस तुझं. तर आणि ही प्रकृती तुला इथं आणते. माया दीक्षेने प्रकृती सुयते चराचरम, हे तू नानेनं कमते जगद्दी बरे वर्तते. तू प्रकृतीच्या आधी नाहीस. तिला प्रकृतीनं तुला 3 गुणानं रज तम सत्व या 3 गुणानं बांधून टाकलेलं आहे. पण मी बंध मुक्त आहे अर्जुना, हे ध्यानात ठेव. आणि हा जो भेद आहे, हा भेद आहे जीवाचा आणि शिवाचा, आणि जीव आणि परमेश्वराचा भेद आहे हा. आणि कोण्या 13व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना सर्वतो पाणीपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतो सुतिमलोके सर्व मावृत्ती तिष्ठती सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम आसक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तुचे. इतके म्हणजे एवढे वैशिष्ट्ये परमेश्वराचे आहेत. त्याला सगळीकडून पाय आहेत, सर्वतोक्षी शिरोमुखम, सगळीकडं हात आहेत, सगळीकडं मुख आहेत, सगळीकडून तो पाहू शकतो. पण जीव तसा पाहू शकत नाही. जीवाला 1-2च हात आहेत. म्हणजेच जीवाचा आणि परमेश्वरामध्ये भेद आहे. आणि 15व्या अध्यायात जर आपण गेलो तर 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना द्वयम पुरुषो लोके शर साक्षरयोचे. 2 प्रकारचे लोक आहेत, शर आणि अक्षर. तर शर सर्वानी भूतानी, सगळं भूतचे शरीर हे क्षर आहेत. आणि मधातला जो जीव आहे तो कुठंच अक्षर आहे, अक्षर आहे. आणि मी पुरुषोस्तन्य, मी परमात्मे तुझा होता. योलोक त्रयमा विषय बिभरते वेश्वर यस्मात क्षरमती तो मग क्षरादपी चोतम आतोस्मी लोकवेदेचे प्रथित पुरुषोत्तम. मला वेदानं पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली आहे. म्हणून मी परमेश्वर आहे जीवा देवा अर्जुना, आणि तू जीव आहेस, असं विवेचन श्रीकृष्ण महाराजानं अनेक अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि जीवातला आणि परमेश्वरामधला भेद त्यांनी आपल्याला दाखवून दिला आहे. मायबापू, मी जो जीवाचा आणि परमेश्वराचा जो भेद आहे, परमेश्वर कसा आहे आणि जीव कसा आहे, हे तुम्हाला तुमच्यापुढं मांडलं आहे. तुम्ही राजहंस आहात, शिरनीर न्याय करतात. तर शिरनीर न्यायाप्रमाणे तुम्हाला जसं वाटन, जसं तुम्हाला पटन त्याप्रमाणे घ्या. मी तर काय म्हणले संत ज्ञानेश्वर, काय म्हणले, अधिक ते पुरते आणि नुन्य ते सरते. नुन्य ते पुरते, अधिक ते सरते आणि नुन्य ते पुरते, आणि करून घ्यावे तुमचे विनवित असे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.